नमस्कार, महावार्ता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मी सुशील वाघमारे. आज आपण एका अशा अनोख्या विद्यार्थ्याची भेट घेणार आहोत ज्याने एक यशस्वी अशा प्रकारचं यश संपादन केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून आज त्याच्याबरोबर त्याच्या आईवडिलांची मान उंचावलेली आहे. अशा प्रकारचे एक यशस्वी काम करण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्याने केलेला आहे. खरं तर आजपर्यंत आपण अनेक मुलाखती केलेल्या आहेत आणि ज्या मुलाखतीच्या माध्यमातून आज इथल्या युवकांना प्रेरणा देण्याचं काम या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होतं आहे. आज अशाच प्रकारची एक यशस्वी स्टोरी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. माझ्यासोबत आहेत ते सक्सेसिव्ह विद्यार्थी. नमस्कार, महावार्ता न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. काय सांगाल, आपण कुठल्या क्षेत्रामध्ये यश संपादन केलेलं आहे? मी MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सब रजिस्टर या पदासाठी पास झालेलो आहे. सब रजिस्टर म्हणजे दुय्यम निबंधक अधिकारी. आपलं नाव काय? माझं नाव आहे अंतेश्वर विठ्ठल सोनटक्के. हां, मी राहणार लातूर रोड येथील, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. काय एज्युकेशन काय झालेलं आहे? माझं BE सिव्हिल हे ग्रॅज्युएशन झालेलं आहे. BE सिव्हिल नंतर आपण या क्षेत्राकडे कसे वळलात? म्हणजे अगोदरपासून आवड होती ह्या क्षेत्राची. स्पर्धा परीक्षा करायचं असं अगोदरपासून आवड असल्यामुळं त्याचाच अभ्यास सुरू केला मी. BE कोणकोणत्या आता पण परीक्षा दिलेल्या आहेत? मी राज्यसेवेचे 4 अटेम्प्ट दिले, त्यात 2 इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत आणि त्यानंतर मग हे सब रजिस्टर्स या एक्झामसाठी सिलेक्शन झालं. राज्यसेवेचे कोणकोणत्या म्हणजे कोणत्या परीक्षामध्ये कशामध्ये? मी राज्यसेवेमध्ये 2021, 22, 23, 24 हे 4 अटेम्प्ट दिले होते. 23 आणि 24च्या दोन्ही अटेम्प्टला मी इंटरव्ह्यू दिलेले आहे आणि त्यावेळेस माझं थोडं यश 1-2 मार्गाने जरा हुलकावणी झालं होतं. पण त्यानंतर मग ही 25चा जो अटेम्प्ट होता MPSC कंबाईनचा, त्यामधून माझं सब रजिस्टर या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे. काय वाटतं आता? चांगलं, एकदम असं निवांत वाटतं. मग हे सर्व करण्यासाठी प्राथमिक शिक्षण कुठे झालं, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण कुठे घेतलेलं आहे? माझं प्राथमिक शिक्षण 5वीपर्यंत गावामध्येच जिल्हा परिषद शाळा लातूर येथे झालं. त्यानंतर जगत जागृती येथे माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर दयानंदला मी 11वी 12वी सायन्स केलेलं आहे. त्यानंतर मग पुण्याला BE सिव्हिल इथून ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं JSP पुणे जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण शिकत होतो. मग काय तिथं बेस कसा ठरला, म्हणजे कशी होती पूर्वीची परिस्थिती आणि आताची? आता जिल्हा परिषदची परिस्थिती विद्यार्थी दिसत नाहीत, पण आमच्या वेळेस असे पूर्ण शाळा भरून असायची आणि विद्यार्थी पण चांगले असायचे त्यावेळेस. बेसिक कसं होतं? हो, एकदम चांगलं होतं. म्हणजे आपल्याकडे जे असं म्हणणं आहे की जिल्हा परिषदला शिकलं म्हणजे हे तसं काही नाही. त्यावेळेस आमच्या वेळेस तरी एकदम व्यवस्थित होतं आणि मला असं वाटतं की एकदम उत्तमरित्या जे असं विद्यार्थ्याला जसं शिकवायला पाहिजे, जसं घडवायला पाहिजे त्या वयामध्ये तसं जिल्हा परिषदला घडवलं जायचं असं मला वाटतं. मग काय कुठल्या विषयामध्ये अभिरुची होती फारशी? मला गणित या विषयामध्ये अभिरुची होती. मग आता या गणिताचा फायदा कसा होतोय? आता ह्या जी मी सब रजिस्टर एक्झाम पास झालो याच्यामध्ये 22 न्यूमेरिकल्सचे क्वेश्चन होते, तर माझे 22च्या 22 बरोबर आहेत. त्यामुळे निश्चितपणे गणितामध्ये पूर्ण अटेम्प्ट म्हणजे सर्वच्या सर्व. हो. कुठला विषय असं थोडासा अवघड जायचा? असं काय नाही, पण थोडं मला असं वाटतं की जरा मराठी मीडियमला शिकल्यामुळं जे इंग्लिश कन्व्हर्सेशन असतं त्याला थोडं जरा असं, जे मराठी मीडियम म्हणजे भीती असते, जी ग्रामीण मुलांमध्ये भीती असते की कन्व्हर्सेशनची इंग्लिशमध्ये, त्याचं थोडं जरा मला भीती वाटायची जरा इंग्लिश वाटत होते. हो. कशी प्रयत्न कसा केला किंवा त्याचा सराव कसा केला? जे आता इंग्लिश वर्तमानपत्र वगैरे वाचणं असते तर किंवा जे आपलं ओकॅब वाढवायचं असतं ते हळूहळू करत गेल्यामुळं ती भीती हळूहळू कमी होत गेली. पुन्हा नंतर म्हणजे मनामध्ये भीती उरलीच नाही? नाही, उरली नाही. आता काय वाटतंय, एवढं हे संपादन केल्यानंतर काय मनामध्ये काय भावना आहे? आता समाधानी आहे मी, असं निवांत. हो, समाधानी आहात? हो, समाधानी. काय घरची परिस्थिती कशी आहे? माझे आई वडील दोघे शेती करतात. इथं आमची बनसावरगावला शेती आहे, तिथं शेती करतात ते. शेती करत असताना MPSC सारख्या परीक्षा देत असताना काही अडचणी काही जाणवल्या, पैशाची चणचण वगैरे काही भासली का? नाही, ती घरच्यांनी मला कधी भासू दिली नाही. कितीही परिस्थिती वाईट असली किंवा कशी जरी असली तरी मी न मागता पण माझ्या घरचे मला तारखेला म्हणजे आता पुढचा महिना चालू झाला की पैसे टाकायचे. MPSC तयारी कुठे केलात? मी पुण्याला सदाशिव पेठेमध्ये तयारी केली. सदाशिव पेठेमध्ये. मग काय खरंच असं वाटतंय का की लातूरसारख्या ठिकाणी तयारी होणार नाही किंवा पुण्याला जावं लागेल? असं काय नाही. आता माझे भरपूर मित्र लातूरमधून पण सिलेक्शन झालेले आहेत, असं काय नाही. पण एक कुठंही राहा तुम्ही, पण एक वातावरण जर असेल सोबत, म्हणजे तुमचा एक 4-5 जणांचा ग्रुप असेल तर आता कसं असतं, कधी जर आपल्याला वाटलं की आजच्या दिवस मला नको घ्यायचं आणि जर सोबतचे तुमच्या 2-3 जण जर लायब्ररीला गेले तर आपल्याला असं वाटतं की ते गेलेत, मी टाईम पडेल, आपण पण जाऊ. त्याच्यासाठी एक ग्रुप राहिला पाहिजे असं चांगला, ते पण सगळे अभ्यास करणाऱ्यांचा ग्रुप राहिला पाहिजे मला असं वाटतं. मित्र सुद्धा चांगले हो, मित्र चांगले असले पाहिजे. आता
आमच्या क्लासमधले सगळेच होतो आम्ही. तर आज जवळपास आम्ही 4 जण गव्हर्नमेंट जॉबलाच होतो चाकूरचीच. वा. आणि असं बाकी पण IT मध्ये वगैरे चांगल्या पॅकेजला आहे तसे. त्यामुळं असं वातावरण पण मित्रांचं माझं तसंच होतं, सगळं सर्कल पण तसंच. त्यामुळं सगळ्या गोष्टी असं सुकर होत गेल्या मला. निश्चितपणे मित्र कसे असावेत. आपला मित्रांचा जो सर्कल आहे हा निश्चितपणे एक स्वतःला मोटिवेट करणारा, स्वतःचं जे ध्येय साध्य करण्यासाठी धडपडणारी मित्र असावेत. मित्र असावा वणव्यासारखा म्हटल्याप्रमाणे मित्र असावेत अभ्यास करणारे असं म्हणता येईल. हो है की नाही? बरोबर. हां. म्हणजे तुम्ही सर्व मित्र अभ्यास करणारे हो होते हो सर्वजण अभ्यास करणार. आणि एकमेकाची प्रेरणा घेत आपण शिकत राहिलो. आणि जर कधी आता सगळेजण अभ्यास करत असल्यामुळं त्या तिथली जी अवघड कंडिशन म्हणजे कधी कधी जे नर्वसनेस येतो, टेन्शन येतं, तर ते सगळे एकमेकांना असं ॲडजस्ट होऊन जातात. म्हणजे त्याला असं एकमेकांच्या जी कंडिशन्स असतात ते सगळ्यांना माहिती असतात. त्यामुळं जर व्यवस्थित गोष्टी घडून येतात. मला वाटतं जर तुमचा ग्रुप जर असेल 4-5 जणांचा अभ्यास करणारा तर एकदम आता माझाच एक मित्र आहे लातूरपासून, तो म्हणजे आम्ही 11-12 सोबत होतो. त्याची पण सब रजिस्टर ह्याच्यासाठी निवड झालेली आहे. अमित पवार म्हणून आहे, तो कवठा केज म्हणून इथं औसा तालुक्यातलं गाव आहे तिथलं त्याचं. दोन्ही मित्रांनी एक संपादन केलंय. हो हो. निश्चितपणे मित्र जेव्हा सोबत असतात आणि मित्राला जेव्हा एखाद्या मित्राचं सुद्धा बघा या ठिकाणी त्याचा मित्रसुद्धा लागलेला आहे, त्याचाही त्याला आनंद आहे. निश्चितपणे आपण जे यश संपादन केलं आहे या सर्व यश संपादन करण्याचं श्रेय आपण कोणाला देणार आहात? मी माझ्या आईवडिलांना देईन श्रेय. हां. मी अभ्यास कितीही केला असेल पण जी माझ्या वाईट कंडिशनमध्ये किंवा मला जी गोष्टींची सपोर्ट लागणार होता त्या सगळ्या गोष्टीचा सपोर्ट मला माझ्या आईवडिलांनी दिलेला आहे. कधीच अडचण भासली नाही नाही, कधी असं अडचण भासू दिली नाही त्यांनी. जर एखाद्या वेळा रिझल्ट लागला आणि अपयश आलं तेव्हा काय वाटत होतं मनामध्ये? तेव्हा असं वाईट तर वाटायचं. ज्यावेळेस माझ्या मागच्या वेळेस मी राज्यसेवेलाच गेलो होतो, त्याच्या मागच्या इंटरव्ह्यू आणि रायटिंगच्या ह्याच्यामध्ये माझी 200पैकी 115ची ॲडिशन होती. आणि जी 24चा अटेम्प होता त्याच्यामध्ये माझी 87ची ॲडिशन झाली होती. तिथं माझी जर 89ची जरी ॲडिशन असती तर मला राज्यसेवेतनं पोस्ट असती. आणि जर त्याच्या मागच्या एवढी 115ची ॲडिशन असती तर मला चांगलं क्लास 1 म्हणजे मी DC किंवा DYSP किंवा क्लास 1 CO वगैरे पोस्टला पण राहिलो होतो. तर त्यावेळेस मार्क मिळाले मला, 87ची ॲडिशन झाली. त्यावेळेस मी टेन्शनमध्ये, घरचे माझ्यापेक्षा जास्त टेन्शनमध्ये होते. पण त्याच्यानंतर त्यांना विश्वास होता की ह्यानं पुढे सक्सेस होऊ शकतं. मला म्हणले तू जा म्हणले, निवांत राहा म्हणले. गेलो, राहिलो. त्याच्यानंतर पुढची एक्झाम दिली आणि आज माझं सब रजिस्टर यापदी सिलेक्शन झाले. आता सब रजिस्ट्रार म्हणून आपण निवड झाले, ठीक आहे. परंतु आता ही नोकरी स्वीकारून पुढे प्रयत्न करणार आहात, अभ्यास चालू ठेवायचा आहे का त्याच्यावर समाधान मानणार आहात? आता सध्या तरी समाधानी आहे मी. त्याचा अजून काही असं तेवढा काही विचार केला नाही पुढचा. जर व्यवस्थित जर वाटलं, जर म्हणजे सगळ्या जर गोष्टी पॉसिबल झाल्या तर वाटलं तर एखादी अटेम्प्ट जर देऊ वाटलं मला तर मी देईन अजून एखादी अटेम्प्ट. एवढं समाधान मानलं आहे आपण? समाधान नाही, आता कसं थोडंफार सगळे आता घरचे काय म्हणतात काय नाही ह्या गोष्टीचा विचार करून बघायचं. मग आता जे तुमचं पद आहे सब रजिस्ट्रार म्हणजे दुय्यम निबंधक अधिकारी, या ठिकाणी कार्य करत असताना आपण काय नेमकं कशा प्रकारे कार्य करणार आहात? मला असं वाटतं की माझ्याकडनं कोणावर असं काही माझ्याकडून कोणासाठी चुकीचं घडू नये, बस फक्त एवढंच हो बस झालं, मला दुसरं काय नाही. बस येणारा आता अभ्यास कसा करावा लागतो या संदर्भामध्ये आपल्या महाभारताच्या प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना, जे महाभारताचे प्रेक्षक आहेत विद्यार्थी त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतं की आपण ग्रामीण भागातले आहोत किंवा माझी परिस्थिती खराब आहे ह्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मी काय करू शकतो आणि माझी परिस्थिती कशी बदलू शकतो किंवा माझ्या आईवडिलाची परिस्थिती मी कशी बदलू शकतो हा विचार करून आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि शिक्षणामुळंच सक्सेस आहे किंवा शिक्षणामुळंच तुम्ही परिस्थिती बदलू शकता हे जगातलं सत्य आहे, ते स्वीकारूनच आपण अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. किती तास अभ्यास करावा लागेल म्हणजे? आता ते सातत्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कंटिन्युटी. तुम्ही जेवढं सातत्य ठेवचाल तेवढं हे आहे. आज मला अनसक्सेस आलं म्हणून मी लगेच थोडं थांबायचं पुन्हा जायचं असं नाही. आज जरी नापास झालो तर तुम्ही एक दिवस रेस्ट घेऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा डबल जाऊन अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. सक्सेस जोपर्यंत भेटत नाही आपल्याला तोपर्यंत आपण प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितपणे आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवून जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत नर्वस न होता सतत प्रयत्न करणं अपेक्षित आहे असंच त्याचं मत आहे. निश्चितपणे माझ्यासोबत त्याचे मातापिता आहेत. खरं तर या सर्व यशामागं आपल्या आईवडिलांचा खूप मोठा आधार असतो, आईवडिलांचे खूप मोठे आशीर्वाद असतात. या अनुषंगानं त्यांना हे सर्व श्रेय हे आपल्या आईवडिलांना दिलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा हे आपलं भविष्य आहे आणि आपल्या मुलाने यश संपादन करावं आणि तशाच प्रकारे या ठिकाणी MPSC मार्फत त्यांचा मुलगा आज दुय्यम निबंधक अधिकारी झालेला आहे. तुमचा मुलगा आज MPSCतून एक अधिकारी बनलेला आहे. आनंद वाटते. पण तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहेत, का बरं? आनंदाचे अश्रू आहेत. आनंदाचे अश्रू.
कधीच अपेक्षा वाटली नाही त्याला? त्यानं काहीच म्हणायचं नाही, हां. दिले तेवढं घ्यायचं राहायचं. तुम्ही दोघंही शेतामध्ये काम करायचं? हो हां. पण तुमच्या कष्टाचं चीज झालं ना आज. झालं. हां. मग काय सांगाल तुम्ही? काय वाटते? आनंद वाटते आता. हां. असे कष्ट करावं, असंच लेकराला शिकवावं, चांगलं व्हावं, दुसरं काय नाही, एवढीच अपेक्षा. तुम्ही आता तुमचा मुलगा अधिकारी बनलाय, हो. मग त्या मुलाला तुम्ही काय संदेश द्याल? काय सांगाल त्याला आता? चांगलं त्या कर, खुर्चीवर बसल्यानंतर काय करायला सांगणार? आपल्या शेतकऱ्याचं ओळखायचं आणि तसंच करायचं बेटा, अधिक काहीच करू नको दुसरं म्हणून सांगायचं. चांगलं काम कर. चांगलं काम कर म्हणून सांगायचं. तो ज्या विभागामध्ये आज काम करणार तिथं शेतकऱ्यांचंच काम आहे. आपल्या गरिबी परिस्थिती बघूनच करायचं त्यांचं. हां. असं कुणाचं काही घ्यायचं नाही, लाचारपणा करायचा नाही, हो. आपल्या समाधान मनानं करायचं असं सांगायचं. आज तुमच्या कष्टाचं चीज झालंय. हं. निश्चितपणे हे सर्व अश्रू जे आहेत ते आनंदाचे आहेत. आनंदाचे आहेत. हे पाहून सर्व डोळ्यामध्ये जे आनंदाचे अश्रू येत आहेत. या ठिकाणी वडील आहेत, आई रडत आहेत आणि तुमच्या ओठावरती हसू आहे, गालावरती हसू आहे. काय वाटतं, तुम्ही आनंदी आहात? काही बी नाही, आनंदानं शिकवायचं, आनंदानं राहायचं, हां. आनंदानं चांगले कार्य करायचं, हां. चांगलं शिकवायचं. हां. बाबा चांगले कार्य कर, चांगलं राहा, सुखी समाधानं राहा असं सांगायचं. हां. आपण शेतात कष्ट केलेलं आहे, शेतात कष्ट करूनच मिळवा, शेतातच हे करा, तसं आपण नोकरी करून चांगलं करा हे शिकवायचं. कसं तुम्ही पैसे कसे पुरवले? आज शेतात कष्ट करून माल काढून हो. हे करून पैसे कमवायचं. काय बालपणी कसा होता तो? बालपणी चांगलाच होता, असं शिकत राहायचं, चांगलं शिकत करायचं. राहत होता ना? हं. हां. आणि मी मुलाला असं शिकवलं, असं चांगलं वळण लावलं. चांगलं वळण तुम्ही लावलंय. हां. हां. मग आज तुमचा मुलगा अधिकारी बनलाय, आनंद काय वाटतंय? चांगलं आनंदानं राहावं, आनंदानं सुखी राहावं, आनंदानं कार्य करावं असं वाटतंय. काही नाही. निश्चितपणे आपल्या मुलानं जे यश संपादन केलं आहे तो अधिकारी बनला आहे याचा आई वडिलांना आनंद होतो आहे. एकीकडे आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे तर वडिलांच्या चेहऱ्यावरती हसू आहे. आपल्या मुलानं चांगल्या प्रकारे काम करावं आणि निश्चितपणे आज जो भ्रष्टाचार चालू आहे या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आई सांगते आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. आता त्या ठिकाणी त्या खुर्चीवर बसल्यानंतर चांगल्या पद्धतीनं काम कर, कोणाचं काही घेऊ नको, अशा प्रकारचा आईनं सल्ला दिलेला आहे. निश्चितपणे ही एक आपल्या आईची आठवण मुलाने ठेवावी आणि हा शब्द समोर ठेवून कार्य करावं एवढीच त्यांची अभिलाषा आहे. कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर, लातूर.